नमस्कार. महासागराच्या खरीखरीमध्ये मी कोकिळा पराते आपले स्वागत करते. अखेर आज दिल्ली विधानसभेचे मतदान पार पडले. आज दिल्ली विधानसभेच्या महागडाला जिंकण्यासाठी सध्या दिल्लीमध्ये सत्तारूढ आम आदमी पक्ष आणि केंद्रात सत्तारूढ भारतीय जनता पक्ष या दोघांपैकी कुठेही नसलेला काँग्रेस पक्ष यांच्यामधील ही त्रिकोणी लढाई आहे. 2013 पर्यंत सलग 15 वर्षे काँग्रेसने दिल्लीवर राज्य केले. ती 15 वर्षे धरून आतापर्यंत भारतीय जनता पक्षाला दिल्लीवर आपला झेंडा रोवता आला नाही. तत्पूर्वी सुषमा स्वराज दिल्लीच्या मुख्यमंत्री असताना कांद्याच्या महागाईमुळे भारतीय जनता पक्षाचा बांधा झाला होता. आता कसेही करून दिल्ली काबीज करण्यासाठी साम दाम दंडभेद या सर्व आयुधांचा वापर करून भारतीय जनता पक्षाने यावेळी विजयासाठी कंबर कसलेली आहे. विजय कसा मिळवावा त्याचे गणित स्वतंत्र भारताच्या इतिहासात ज्या पद्धतीने भाजपला जमलेले आहे ते इतर कोणत्याही पक्षाला आजवर जमलेले नाही. भारतीय जनता पक्षाची संघटना शक्ती, नियोजन आणि धनशक्ती याची बरोबरी आतापर्यंत तरी देशात कोणीही करू शकलेले नाही, हे आपण मान्य केले पाहिजे. कशाही परिस्थितीत 2013 पासून आतापर्यंत आम आदमी पक्ष आणि त्यांची वाणीविजयी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मतदारांना चक्क मोहातच पडले होते. आपने पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसला सत्तेवरून खेचल्यानंतर काँग्रेसचाच पाठिंबा घेण्याची वेळ त्या पक्षावर आली होती. पण त्यानंतर 70 पैकी 67 आणि 70 पैकी 62 अशा पद्धतीने सलग 2 वेळेला बहुमताच्या जागा जिंकून आम आदमी पक्षाने काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना विधानसभेच्या पातळीवर तरी चक्क फेकूनच दिले. वारंवार पराभवाचे झटके झेलून भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीतही आशा सोडलेली नाही. याच 10-11 वर्षांच्या काळात काँग्रेस पक्ष निर्धास्तपणे झोपा काढण्यात मग्न होता. आपल्याला आता काही सत्ता मिळत नाही, त्यामुळे काँग्रेस पक्ष आपल्या कोशातच गुरफटून पडला होता. 10-11 वर्ष राज्य केल्यावरही सरकारने त्यावेळी केवळ आपल्या मतदारांवर आपली नजर केंद्रित केली होती. एवढे करूनही त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस पक्ष दिल्लीतून जवळजवळ संपल्यातच जमा होता. आता या निवडणुकीत भारत जोडोची महामणी आपले लोकोपयोगी पवित्रे घेऊन निवडणुकीत उतरलेले आहेत. त्यांचे हे टोनपे जनमतावर किती प्रभाव टाकतात यावर या आजच्या निवडणुकीचे निकाल अवलंबून आहेत. नेहमीप्रमाणे सर्वच एक्झिट पोल आपल्या विद्वत्तेचे प्रदर्शन करण्यासाठी आपण निवडणुकीत उतरलो आहोत असे सांगतात. दिल्लीच्या मतदारांचे मानमर्दन न करता आम्हाला असे वाटते की ही निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्ष यांच्यातच होईल असे दिसते. काँग्रेसने आपल्या 4.5% मतांच्या वर चांगली उडी मारली तर काँग्रेस पक्ष 10-12 लोकांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो. दिल्लीत सध्या तरी हाच मोठा उद्योग आहे. 4 दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे बरोबर ओळखलेले दिसते. त्यामुळेच आता केवळ एकतर्फी असलेला हा सामना तिरंगी झालेला आहे. सरकारला केजरीवाल यांच्या उदारवादी धोरणामुळे जनतेला किती देऊ या इच्छेने पछाडलेले दिसते. त्यांच्या मागोमाग काँग्रेस पक्षानेही आम आदमी पक्षाला या निवडणुकीत कात्री पकडल्यासारखे दिसते आहे. ज्या ठिकाणी काँग्रेस मजबूत आहे त्या ठिकाणी आम आदमी पक्ष मोठ्या हिरिरीने लढतो हे आपण अनुभवलेले आहे. आता आजच्या निवडणुकीचे मतदान झाल्यावर या क्षेत्रातील अनेक तज्ञ मंडळी आपला होरा अत्यंत मजबूतीने आणि हिरिरीने मांडत आहेत. काँग्रेस पक्षाची मते 4.5% पेक्षाही कमी झालेली आहेत. ही मते काही प्रमाणात का होईना वाढवण्यासाठी काँग्रेस पक्षाचे 2 गांधी आणि 1 मल्लिकार्जुन यांनी आपल्या सर्व शक्तीपणाला लावलेले आहेत. आम आदमी पक्ष यावेळी निवडून आला तर हा पक्ष काँग्रेस शासित राज्यात पुन्हा आपले थैमान घालू शकेल. अशा परिस्थितीत काहीही करून किमान दाखल पात्र जागा तरी मिळवाव्यात हा काँग्रेसचा अजेंडा आहे. या कार्यात काँग्रेस पक्ष कितपत यशस्वी होतो यावर दिल्लीचे निकाल अवलंबून आहेत. सर्व पक्षांचे सर्व नेते आजपर्यंत कर्मावर विश्वास ठेवून राजकारणातील धर्माचा झेंडा उचलून चालत आहेत. आता सुद्धा या निवडणुकीत आम आदमी पक्षाला काठावरचे बहुमत मिळाले आणि काँग्रेसला 5-10 जागा मिळाल्या तर इंडिया आघाडी म्हणून काँग्रेसला आम आदमी पक्षाबरोबर राहण्याचा पर्याय उपलब्ध आहे. भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी काँग्रेसला तो पर्याय मान्यही करावा लागेल. दिल्लीच्या आताच्या या विधानसभेच्या निवडणुकीत कोणालाही एकतर्फी विजय मिळेल असे अजिबात वाटत नाही.
अशाच घडामोडींसाठी बघत राहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर. नमस्कार.